तर गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आलो होतो बाहेर. बाहेर म्हणजे कुठं, पुण्याला पिंपरी चिंचवड शहरामध्ये आपण आज. तर आज चाललो होतो मॉर्निंग वॉक साठी. तर चला म्हणलं आज मॉर्निंग वॉकला जाऊ, कारण आता बरंच लांब आहे अजून. मग म्हणलं चला एखादा ब्लॉग बी काढू, कारण 2 दिवस झालं पोस्ट केले होते आपण. म्हणलं आता अजून एक पोस्ट करावं, म्हणून मग चाललं आता. तिथं तळ पण आहे म्हणतोय रोहन. तळ वगैरे रोहन पण आहे माझ्यासोबत. आम्ही 2 जण चाललोय सध्या मॉर्निंग वॉकला. तर आता निघालोय सध्या. अजून किती लांब आहे रे रोहन? नाही आलं. अजून किती तरी 5-10 मिनिटं. 5 मिनिट. अजून 5-10 मिनिटं लागेल. चालत चालतच चाललोय. तिथे गेल्यावर आपण बाकीचं पण शूट करणार आहे. तिथे गेल्यावर दाखवतो तुम्हाला तिथलं वातावरण कसं आहे. तिथं पाणी पण आहे म्हणतोय रोहन, आहे का? पाणी तळ विळे म्हणतो मोठं. आणि त्या तळ्याच्या बाजूने ट्रॅक आहे, बरोबर ना? तळ्याच्या बाजूनी सनराईज पण दिसन. ट्रॅक आहे, म्हणजे तळमध्ये आणि त्या बाजूनी ट्रॅक आहे. अजून काय? सनराईज दिसतो. ट्रॅक किती किलोमीटर वगैरे मीटरचा आहे? 1.5 किलोमीटरचा असं. 1.5 ते 2 किलोमीटरचा ट्रॅक आहे त्याच्या बाजूनी. तर चला मित्रांनो, तिथे गेल्यावर दाखवतो सगळं. तर मित्रांनो, फायनली आपण आलोय ट्रॅकवर. पण ट्रॅक आता वरती आहे. पण पहिलं म्हणलं आता तळ बघून घेऊ म्हणलं, म्हणून तळ बघू आपण. तळ तळ आहे माझ्यासमोर, आणि बॅक साईडला तिकडं हे ट्रॅक आहे. तर ट्रॅक पण खूप मोठा दिसतोय. आणि सध्या आपण आलोय तळ्यापाशी. इथं बदक आहेत, तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. बघा इथं त्या साईडला. हे काय, इथं आता बदक होते. ते ट्रॅकच्या बाजूनी पूर्ण तळ वगैरे, बदक पण आहेत. आता पण पहिलं म्हणलं चला तळ बघून घेऊ, मग नंतर ट्रॅकला राऊंड मारू म्हणलं. मग आलतो तळ्यापाशी. आता तर आपण जाऊ ट्रॅकवर चालायला. तर चला. तर मित्रांनो, फायनली आपण आलोय ट्रॅकवर. तर ट्रॅकवर आलो तर म्हणलं चला एक राऊंड पूर्ण करायचंच म्हणलं आज. पण नंतर म्हणलं लय मोठा ट्रॅक आहे. होय, ट्रॅक लयच मोठा आहे. आणि नंतर मग तोपर्यंत दम लागला आम्हाला. दम बिम लागला, म्हणलं आता चला रिटर्न. कारण ट्रॅक लय मोठा आहे मित्रांनो. आणि तुम्ही बघू शकता झाडं वगैरे सगळं एकदम भारी इथं. हा, झाडं, नारळाची झाड आहेत, ट्रॅक आहे अजून. आणि ते जे तळ्यामध्ये होतं ना मित्रांनो, रोहनने आता सांगितलं आपल्याला की त्यामध्ये शावर आहे मित्रांनो. म्हणजे त्या तळ्यामध्ये आहे ना, ते रात्रीच्या टायमिंगला शावर वगैरे चालू करतात. सध्या आता बंद आहे, नाही तर तुम्हाला दाखवलं असतं मित्रांनो. शावर, हा तेच फाउंटन वगैरे काहीतरी असेल ते, काय असेल ते. शावर वगैरे बसवलेले तिथं, फाउंटन वगैरे. पण ते आता सध्या बंद आहेत. आता सकाळचं त्यांनी बंद ठेवलं असेल. होय, संध्याकाळी लाइटिंग वगैरे असते त्याला. रोहन म्हणतोय 5:30 नंतर ते चालू करतात. बघू आपण, जर प्रयत्न झाला तर येऊ आपण 5:30 ला पण. आता सध्या आलोय ट्रॅकला. तुम्ही माझ्या बॅक साईडला बघू शकता नारळाचे झाड आहे. म्हणजे एकदम भारी वातावरण वाटतंय मित्रांनो. रनिंग साठी ट्रॅक बीक एकदम म्हणजे लय भारी वाटतंय. वातावरण एकदम थंडगार आहे. असं पण काय उन्हाळा चालू झालाय, थंडी वगैरे काय वाजत नाही, काय नाही. झाड आहेत, ट्रॅक आहे. आणि पुढं जे आहे ना, एक्सरसाइज करायला दिलेलं आहे तिथं. ओपन जिम. ओपन जिम, ओपन जिम होतं. हा, ओपन जिम दिलेली आहे. आणि ट्रॅक लय मोठा आहे मित्रांनो. आम्ही अर्ध चालूनच दमलो.
आम्ही म्हणलं आता चला रिटर्न. तर आपण रिटर्न निघालोय मित्रांनो. रिटर्न चाललोय आता. रोहन म्हणला आता आपण ओपन जिम ओपन जिम मारायची आता. तर आपण आता ओपन जिम मारू. पण बघू आपण लय दिवस झालं ओपन जिम काय मारली नाही काय. हा. आलं तर आलं, नाहीतर मग ते बी अर्ध ते बी अर्ध सोडून जाणार आम्ही. मग आपण अर्धी जिम वगैरे मारू आता. आणि काय ओपन जिम, कारण मित्रांनो तिथे एकतर पहिलीच गर्दी. इथं लोकांनी हाणलं ना आपल्याला लय बेकारी. लोकांनी हाणलं ना आपल्याला लय बेकारी. हाणतीन सकाळ सकाळी, एकतर मरणाची गर्दी आहे मित्रांनो तिथं. आणि गर्दी पण बरीच आहे. आपली तर इच्छा नाही बाबा मारायची, काय राहू. आपण चला घरी. आपण जाऊ घरी आता. त्याला काय रोहन म्हणतो आपण त्यांना धमकी देऊ. होय मित्रांनो, काय काय म्हणणं आहे तुमचं, धमकी द्यायची का? एक तर आहे आपण बाहेरचा काय मित्रांनो. आपण आले दौंड वरून पिंपरी चिंचवड मध्ये. काय आपलं आपलं कोणी ऐकणार नाही इथं. आपल्याला हाकलून देते नाही तर. आम्ही काय? लोकलच येते. तू लोकल असला म्हणून काय झालं. ते दररोज येतात. तू येतो का दररोज? ते दररोज येतात. मग तू येतो कधीच्या काळात, मी ते कसं ऐकतील तुझं? नाही नाही, दररोज आला तर व्यवस्थित आहे, नाहीतर मग काय नाही. दररोज रोहनचं म्हणणं आहे, चल बघू. पहिले चला मित्रांनो, पुढचं नंतर दाखवतो. आणि दुसरं तर मित्रांनो, आपण ओपन जिम मारली फायनली. तर आता बघू आता रात्री काय होते, अंग दुखतंय का हात दुखतात का पाय. कारण ओपन जिम मारायची नव्हती मित्रांनो, पण काय झालं, रोहनची लय इच्छा होती मारायची, तर मारली आपण. तर आता दम लागला नाही का. सगळं थोडं थोडं, एकतर गर्दी होती तुम्ही बघितलं मित्रांनो, मरणाची गर्दी तिथं. इकडे जा तिकडे जा, तिथून घे ह्याच्याकडनं घे. तर फायनली आपण शेवटी सगळं थोडं थोडं मारलं. काय होतं मित्रांनो, रेग्युलर जर प्रॅक्टिस असेल ना तर काहीच होत नाही. आणि जर रेग्युलर प्रॅक्टिस जर नसेल तर लय अवघड होत. नंतर दुसऱ्या दिवशी यायचं मनच होत नाही. त्यामुळे मित्रांनो, एक्सरसाइज दररोज केलेली चांगली बरं का, तसं काही नाही. पण लय दिवसातून जर आलास तुम्ही, जर लय दिवसातून करत असताल तर दुखतं हात पाय, जे काय तुम्ही रनिंग करता वॉकिंग करता. तर रेग्युलर प्रॅक्टिस करा मित्रांनो. कसं आहे, एक्सरसाइज ही आपल्या शरीरासाठी खूप चांगली आहे. दररोजच्या दररोज एक्सरसाइज केली पाहिजे. काय बरोबर आहे ना रोहन? दररोजच्या एक्सरसाइज केली पाहिजे. हा, दररोज येतो, हे काय बी सांगतो. दररोज येतो. भेटूया आपण नंतर. ठीक आहे, धन्यवाद.